मित्रांनो नमस्कार. नमस्कार. तुझं नाव काय मित्रा? निखिल वगैरे. निखिल वगैरे. वगैरे. बाळ वगैरे. बाळू वगैरे. वगैरे. बर, तुमचा पूर्ण पत्ता सांगा की. आमचा पत्ता वटपई कोंडबावी अकलूज. अकलूज माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर का? बर मित्रा, आता हे आपला जो गोटा आपला एवढा मोठा दिसतोय बरोबर, तर हे शेड बघ, ह्या इथून ते इकडं पार गोल राऊंड मारलेला आहे. ह्याला खर्च किती आलेला आहे रे? 2.5 ते 3 लाख रुपये खर्च आलेला. किती खर्च आला त्याला? 2.5 ते 3 लाख रुपये. 2.5 ते 3 लाख रुपये गेलेत का? बरं ठीक आहे. आता मला सांगा, आपल्या हे मुक्त संचार जे केले बरोबर ना, तर ह्याच्यामध्ये ही पहिल्यापासूनच तुमचा व्यवसाय आहे का आत्ता चालू केलाय? नाही, आमचा पहिल्यापासून व्यवसाय आमच्या आजोबांनी चालू केलेला 2002 मध्ये पासून आजपर्यंत आम्ही चालवत आहे. होय का? म्हणजे आजोबांनी चालू केलेला व्यवसाय हा तुम्ही चालूच ठेवला? चालूच ठेवला. आता आजोबा हीच करतात का? आजोबा हाच करतात. होय का? आजोबांना सर्व्हिस होती कारखान्यामध्ये, त्यांनी ती सोडली, मग हे व्यवसाय चालू केला. तेव्हापासून मग वडिलांनी पण हे धंदा चालू केला. मग आता वडिलांच्या पाठीमागे आम्हीच चालू आहे आता. होय का? म्हणजे तुम्ही दोघं भाऊ भाऊ तुम्हीच हे करताय बरोबर ना? ह्यो माझा भाऊ, हा. आम्ही दोघं जण बघतो, घरचे पण बघू लागतात. हा हा. वैरणीला. बर, आता मला तू सांग, आपल्या गोठ्यामध्ये ह्या किती गाय आहेत? आमची गाय 45 गाय आहेत बा. टोटली 45. होय का? बर, आता मला तू सांग, आपल्या ह्या 45 गायांमध्ये दूध टोटली एका दिवसाचं किती जातं रे? आता सध्या 400 लिटर जातं. टोटली आपल्या गायांचं किती म्हणला टोटली दूध जातं? 400 लिटर. बरं, आता 400 लिटर आपलं दूध जातं, आपलं ह्याला जातं सोनाई डेअरीला जातं. कोणत्या डेअरीला? सोनारी. सोनाई. हा, त्या डेअरीला जातं का? बर बर. चांगला भाव भेटतो? हा, चांगला. आता सध्याला तर काय सरकार यात लक्ष द्यायला लागले बरं का, आता चांगल्यापैकी. हा, आता दर वाढायला लागला दुधांचा, अनुदान जरा भेटायला लागले. होय. बर, आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला शेती आहे का? आहे की. होय का? आता मला तुम्ही सांगा, शेतीमध्ये जे तुम्हाला खत लागते ते तुम्हाला हिथूनच तुमच्याच गायांचं हिथलं शेणखत बरोबर ना? आता हे शेणखत जर आहे ना तुमचं नसतंच, तर तुम्हाला शेतीमध्ये तुम्हाला किती रुपयाचं जर आणायला लागलं असतं दुसरीकडून? आम्हाला राव जास्त म्हणजे 50-60 हजार रुपये जास्तच. हा, म्हणजे 50,000 रुपयाचं तुम्हाला शेणखत आणायला लागलं असतं बरोबर ना? बरं, आता ह्यांचा चाऱ्याची सिस्टीम कशी काय, म्हणजे ह्यांना चारा काय टाकता? आता सध्याला मुरघास आहे, ऊस आहे, मकवान आहे कंदाड्यातलं. हा, एवढं कंटिन्यू चालू असतं. बरं, आता ह्याचं तुम्ही उत्पन्न कसं घेताय? म्हणजे दुधातच तुम्हाला प्रॉफिट का तुम्ही घरच्या आपल्या ह्या गाया मोठ्या बाबा? नाही, आम्ही गाय विकत नाही. विकत नाही, फक्त दुधावर. होय का? बर, ह्या सगळ्या कोणत्या जातीच्या आहेत या गाया? सगळ्या HF आहेत का या? होय. बर, ह्या सगळ्या गाया आता इकडे एक साईडला हे केल्यात, आणि इकडं काय त्यांची ही सगळी पिल्ली इकडे बांधलीत का साईडला? सगळ्या कालवडीच आहेत की? जास्त करून कालवडी दिसतात आपल्यात. हा, होय का? तिकडे खाली पण कालवडी आहेत. बर, आता मला तुम्ही सांगा, ह्यातली एक HF ही गाय जी आहे, आता ही सेपरेट बांधली, हिचं काय कारण आहे? आज विल आहे का? पहाटे 5 वाजता का? होय. काय झालं हिला? खोंड झालंय का? बर, आता ही वेळाल्यानंतर ही किती दूध देते? 14-15 एका टाइमिंगला. एक मिनिट, काय म्हणलास, किती लिटर दूध देते? 14-15 चालू
चालते. म्हणजे एका टायमिंगला एका 14 timing ला, 15 लिटर देते. हा. म्हणजे 2 टायमाचं ही 30 लिटर देते ही गाय. हा. होय का? आता अशा ह्या 14-15 लिटर देते दिवसभरात. अशाच गाया ह्याच्यामध्ये आहेत का? हो आहेत की. होय. ते मोठ्या गाड्या दिसतोय ना साईडच्या, हा, ह्या मोठ्या गाया सगळ्या दिसतात त्या. 15च्या पुढल्या साईडच्या, 15च्या आसपास आहेत त्या समजा. म्हणजे ह्याच्यात ज्या मोठ्या मोठ्या गाया ज्या दिसतात त्या 15 लिटर सहजच देतात हा, सहज. एका टायमिंगला. हा, एका time. 2 टायमिंगचं 30 लिटर. 30 लिटर. होय. बर, चांगला आहे. आता मला तुम्ही सांगा यांना खुराक वगैरे काय? हो, पेंड आहे, मिल्क बुस्ट म्हणून पेंड आहे, हा बरडा आहे, हा. आणि वासरांसाठी सरकी असते सेपरेट त्यांना. होय का? हा. बर. आणि ह्यांना लस वगैरे 6 महिन्याला असते टोच. 6 महिन्याला 6 महिन्याला हा लस असते. लसीकरण असतं टायमाला. मेंढ्रेल मिचर असतो त्याला. कोणतं? मेंढ्रेल मिचर. होय का? बर बर. आता मला तुम्ही सांगा ह्या घरी जर तुम्ही गाया तयार करताय, हा. जर कोणाला घेऊ वाटली तर विकणार का तुम्ही? नाही नाही, आम्ही गाया विकत घेतो पण विकत देत नाही. होय का? हा. म्हणजे घरीच तयार करता घरीच तयार करतो. आणि फक्त दुधावर? हा, दूध. होय का? इकडे समजा वासर आहे. होय. आता इकडे सगळी ही किती महिन्याची वासर आहेत सगळी? म्हणजे एक एक म्हणजे एक एक वर्षाची आहेत सगळी, बरोबर ना? शेती किती आहे मित्र आपल्याला? 5 एकर आहे. 5 एकर आहे का? होय. आता या घरीच तुम्ही तयार करणार. हं? आता अशी एखादी गाय जास्त आहे का बाबा ह्याच्यात? आता 14-15 म्हणजे 30 लिटर तर देते, पण त्याच्यात एखादीच गाय अशी आहे की टॉपला आहे, जरा जास्तच देते, अशी कोणती गाय आहे का? कोणती? आता ती 17-18 घालते. 17-18 एका टायमिंगला देते का? टायमिंगला. होय. ती कुठं आहे? आत मग काय वाटत कोणती? ही का? तिसरं येत असतं बघा, तिथं कलवड ही का? ही गाय दिसते बघा. ही 17-18 आणि तिथं कलवड. कोणती? ही एचएफच आहे का? बर. 17 ते 18 लिटर देते का एका टायमिंगला? 2 टायमिंगला झाले की 34-35. कोणती? आणि ह्या गाईची कलवड? एक मिनिट. ही आहे का? अरे वा. आता किती 1-1.5 वर्षाची गाई? वर्षाची गाय ही आहे का कालवड? लागून पण निघाली? होय. अरे वा. म्हणजे चांगला रिझल्ट आहे. हा, म्हणजे तुम्ही घरी चांगल्या तयार करताय. फक्त विषय काय झाला पाहिजे होता की जे आपले शेतकरी मित्र आहेत, जे करणारे आहेत, त्यांना एक तुम्ही एक मार्गदर्शन चांगलं ठराल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, त्यांना जर घेऊ वाटली तर तुम्ही असं दिली पाहिजे होती घरी तयार करून. म्हणजे काय आता तुम्ही चांगल्या तयार करताय. आता बघा ही एक किती वर्षाची आहे म्हणला? 1 वर्षाची आहे आणि ती लागून बी निघालेली आहे, बरोबर ना? आणि हिची आई ती म्हणजे एका टायमिंगला 18 लिटर तर देते सर. बघा 18 लिटर, 18-2 36 म्हणजे 35 तर धरा, 35 लिटर ती देते, बरोबर ना? बर मित्र, आता मला तुम्ही सांगा, आता तुम्ही तुम्ही जवान आहेत मुलं, बरोबर? तर आता तुम्हाला आता काय मुलं शिक्षण 15वी 12वी करतात आणि पुणे मुंबईला जातात, बरोबर ना? आता तुमचं बी तीच वय आहे, तुम्हाला काही करू वाटते मला सांगा जरा. बाहेर जाण्यापेक्षा आपलं इथं चांगलं शिक्षण पण होतंय, घरचं पण होतंय, चांगलं प्रॉफिट पण होतंय. बाहेर पुण्यात जाण्यापेक्षा तिथं पुण्यातला खर्च आला, रूम भाडं आलं, मेस आली, त्याच्यापेक्षा आपण इथंच राहून आपली इथंच डेव्हलप करू ना. बाहेर जाऊन काय घेणं देणं आपल्याला? बाहेरचे लोक मोठे व्हायला लागले, शेतकरी मागेच राहायला लागला ना. शेतकऱ्याला पुढे न्यायला असं असल्या धंद्यात जातोय ना पुढं.
बरोबर मित्रा, बरोबर बोललास. किती गुंठ्यामध्ये आहे रे दादा? हे समजा आमचं अर्धा एकरात आहे की. अर्ध्या एकर मध्ये आहे का? हा, समजा आमचं अर्धा एकर लागतो ते समजा. होय का? हा. बरं, तुम्ही आता ह्यांचं कसं सिमेसच भरता का? गाया बघून गाया टॉपच करत आहे. हां मग बाहेर भरतो नौकाची कसं आता हां. गाय आता ही ज्यावेळेस झाली हिच्या टायमिंगला काय केलं? सिमेसच भरलं होतं का? नाही नाही बाहेर प्युअर विषय भरले 3000 वाले विषय. सिमेसच भरलं होतं ना? होय. कोणतं सिमेस भरलं होतं? याच्यात मधलं प्युअर होतं. HF मधलं प्युअर. होय का? बर, बघ एका वर्षातच ती कसली दिसती ती. हा, 1-2 वर्षाची असल्याने दिसती. हा, एकदम असं पण म्हणतच नाही तरी वर्षाचे. होय हो, तिला मी ती बघून चॅट झालो ना, वाटत नाही 1 वर्षाची, जास्त वाटते. गाय संकट गाय पण गाबणे जाता. होय का? गायला पण काशी करायला लागली. होय. बरं ठीक आहे मित्रा, तुमचा असाच व्यवसाय हा चांगला हो आणि आपल्या ईश्वरचरणी प्रार्थना आमची असेच असो, ही शेतकऱ्यांना असेच साथ द्यावं आणि असंच तुम्हाला भरभराटी भेटावं, कारण शेतकरी आहे तर आम्ही सगळे. बरं मित्रा, आता मला तू सांग, आपण ज्या वेळेस म्हणजे हा व्यवसाय तुमचा चालू झालेला आहे तेव्हापासून तुला काय वाटतंय, म्हणजे तुमच्यात काय सुधारणा झाली आणि ह्या आमच्या गायांच्या दुधाच्या जेव्हा आम्ही हे घेतले किंवा काय केलंय का तुम्ही? आम्ही दुधाच्या जेव्हा गायांच्या जेव्हा सध्याला 2.5 लाखाचा कट्टर. 2.5 लाख रुपयाचा कट्टर. हा कटर आहे का? हा कट्टर. बर, ट्रॅक्टर पण घेतला का? हा, अर्जुन ट्रॅक्टर घेतला. अर्जुन ट्रॅक्टर का? हा, गाडी घेतली. गाडी 4 व्हीलर घेतली. 4 व्हीलर. 4 व्हीलर गाडी सुद्धा घेतली, म्हणजे चांगली प्रगती झालेली आहे. आणि ही तुमची चांगली प्रगती का झालेली आहे की तुमच्या आजोबांनी, वडिलांनी म्हणजे तुमचं ती चांगलं मार्गदर्शन करतात, म्हणजे त्यांचा आशीर्वाद म्हणायचं, आणि त्यांच्याच पावलांवर तुम्ही चाला, अशीच तुमची पण प्रगती होईल. बरोबर ना? ठीक आहे मित्रा, असंच करत राहा. धन्यवाद. आपल्या अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.